नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. सकाळचे वाजलेत आता 4:45. चालले होतं आपण उद्योगाला. सातारला चाललो मी आज खूप दिवसातनं आणि त्यानिमित्त हा व्हिडिओ करतोय. आज उद्योग आहे सातारला मित्राकडं. ही गाडी माझी जी आहे त्याच्या घरी लावायची, त्याच्या गाडीतून जायचं आहे. बाकी हा एक जण आहे, तो येतोय या ठिकाणावरनं. तो कधी येतोय त्याची वाट पाहतोय आणि मग त्या ठिकाणी पोचायचं आहे. सकाळी सकाळी चाललेला हा प्रवास आहे, त्यामुळे म्हटलं व्हिडिओ करावा. खूप दिवस मी व्हिडिओ केला नाही चॅनलवर, कारण व्हिडिओ करण्याकरता काहीतरी कंटेंट हवा असतो. आता हा कंटेंट आहे की आपण चाललो सातारला आणि त्यानिमित्त मग काही गोष्टी शूट करत येतात. बाकी बघूयात काय होतं आहे. बाकी आता हल्लीच मागच मकर संक्रांत होऊन गेली. बाकी पुढं पण सणवार आहेत, गणेश जयंती आहे, असं बऱ्याच काही गोष्टी आहेत. तर बाकी सुरूच करूयात आपल्या ह्या व्हिडिओला. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आज उद्योगानिमित्त बाहेर पडलो आहे. आजचा उद्योग आहे कराडच्या जवळ. त्या ठिकाणी पत्रिकेतल्या शांती आहेत, काही एक याग आहे त्या ठिकाणी, सुदर्शन याग, असं 2-3 गोष्टी आहेत. आणि हे करण्याकरता पुण्याच्या बाहेर खूप दिवसातनं पडतो आहे. मागच्याच महिन्यात मी गेलो हरिद्वारला, पण असं उद्योगानिमित्त असं हे जाण्याचा योग ह्या महिन्यात खूप दिवसातनं आला. इथं लावली आणि आम्ही तर चहा घ्यायला थांबल्यात. आता चहा घेऊयात म्हणजे झोप जाईल. कराडला पोचण्याच्या तयारीत आहोत. कराडच्या मागच येतात बघ. आता आम्ही ह्या ठिकाणी हे यान बघितलं. आता दिसतंय का तुम्हाला? बघा, हे दिसतंय ते अंतरिक्षातनं खाली चाललेलं एक काहीतरी यान आहे. बऱ्याच आमच्या इथं सगळ्यांचं म्हणणं आहे ते यान आहे, कोणी म्हणते काय आहे. पण मला तर वाटते ते यान. मी कालच पिक्चर बघितला एक चंद्रावरचा माणूस गेलेला, आणि त्यामुळे मला तर वाटते 100% यान आहे. अंतरिक्षातनं लॉन्च झालेलं यान. हा, तोच माणूस आहे. आज आपण आलेलो आहे कराडमध्ये शांती करण्याकरता. शांतीच्या मुख्य देवता आहेत, त्यांची स्थापना आज आपण या ठिकाणी केलेली आहे. तसंच या ठिकाणी सुदर्शन यागाची देवता जे आहेत त्यांची स्थापना केलेली आहे. पलीकडे नवग्रहांची स्थापना केलेली आहे. त्यांचं हवन आहे. हवन मोठं असल्यामुळे या ठिकाणी असं मंडपात आपण या ठिकाणी हवन करतोय. बाकी आता उपहार करायचा आहे. देवतेची स्थापना झालेली आहे. आणि ह्या उद्योगाच्या बाबतीत म्हणजे उद्योगासंदर्भात मी मगाशी एक छोटासा व्हिडिओ केला आपल्या यूट्यूबच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये. तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता ह्या शांत्या कुठल्या आहेत, काय. आता एकत्र सांगायचं म्हटलं तर अवघड होईल. बाकी हा उद्योग झाला की आम्हाला इथंच एक ठिकाणी देवता आहे, एक मंदिर आहे कुठतरी, नवनाथांपैकी एक नवनाथांचं मंदिर आहे. त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी जायचं आहे. तर ते तिथं गेल्यानंतरच ते रिव्हील करेल काय आहे ते, काय गोष्टी आहेत ते. बाकी आता हा उद्योग, ही मांडणी, असं भव्य दिव्य काम या ठिकाणी होत आहे. बाकी इथं हवनसुद्धा भरपूर आहे. संख्या जास्ती असल्यामुळे असं एवढं मोठं हवनकुंड आपण केलेलं आहे. आणि असं हवनकुंड मोठ्या यागाकरता आपण करत असतो. तसंच त्यापैकीच हा एक याग आहे. जास्ती शांती आहेत एकत्र. नक्षत्र शांती, नवग्रह शांती, योग आहे, अशोक त्याची पण शांत आहे. तर बघूयात काय होते आपल्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला अजून काय माहिती मिळेलच. बाकी बघूयात काय होते. धन्यवाद. समोरचा आहे तो बोगदा आहे आणि गाडी आम्ही थांबवली. एक दोघं जण बाहेर गेलेत चहा प्यायला, त्यामुळं
आणि आता संध्याकाळचे वाजलेत बरोबर 7 वाजतायत आणि घरी जायचं आहे लवकर. काहीतरी खायचं आहे. सकाळचाही प्रश्न होता काहीतरी खायचं होतं, आताचाही प्रश्न आहे काहीतरी खायचं आहे. कारण की यजमानांच्या घरी उपहार झाला होता, जेवण नाही झालं आमचं सकाळपासून, थोडीशी उपाशी होता आम्ही. तर आता काहीतरी पोट भरायचं काम करूयात, बघूयात काय होतं आहे. बाकी हा रस्ता काळोख आहे आणि गुरुजी मोबाईल बघतायत 2 आणि आपण भेटूयात पुढं खायच्या ठिकाणी. बाय.